issue false caste certificate, म्हणजे मुद्दाम ते दिले जातात, जाणून बुजून दिले. दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन, हे वेगळं एक करप्शन आहे, हॅज बिकम मोर अँड मोर थ्रेटनिंग, ते घातक होत चाललेले आहेत. In certain advice, the Commission has advised the central and state government how this menace could be avoided, but false caste certificate and false caste identities based on them cannot change the reality of caste. खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही. याच्यात थोडा थोडक्यात in view of the above facts and position, the bench finds Maratha is not the socially backward community. Socially सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for the inclusion of Maratha in the central list of, मग त्यांनी ते सांगितलं की परत ते काही शक्य नाही, करणार नाही. आता पुढे एक आणखी वाक्य केलं, पॉलिटिकल डॉमिनन्स cannot be ground to determine social and educational backwardness of the community. राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशली मागासवर्गीय आहे, ग्राउंड त्याचा रस्ता नाही, त्याचा बेस नाही. मराठा आरक्षणाच्या GR संदर्भात वकिलांसोबत चर्चा केलेली आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. नातेवाईक आणि नातेसंबंध यामध्ये फरक आहे असं सुद्धा छगन भुजबळ यांनी विधान केलंय. मराठा आरक्षणाच्या GR मधून पात्र शब्द हटवला आहे असंही त्यांनी विधान केलंय. 1 तासाच्या आत पात्र शब्द हटवला असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलंय. जरांगे म्हणाले मी स्वतः GR करून घेतला असंही विधान छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद सुरू आहे. मराठा कुणबी म्हणून येऊ शकत नाहीत असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय. मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाहीत असं म्हटलंय. मराठा मागास नाही असं न्यायालयानं सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. मराठा आरक्षणाचा GR ओबीसींसाठी अडचणीचा आहे असं सुद्धा छगन भुजबळ यांनी विधान केलंय. एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत. मग त्यांनी जे आहेत काही लाख डॉक्युमेंट शोधले, नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले, म्हणजे ओबीसी झाले. आणि हे काम त्यांना 2 ते 3 वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं शिंदे कमिटीला, आपल्याला माहिती आहे. आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्यांनी मंत्रिमंडळात सादर केला. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं. आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे, आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून, आता कशासाठी आलंय, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. काय नाही, आम्ही जे आहे मी तर स्वतः आमच्या आपल्या आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का, त्याच्यात त्याला ते वकिलांनी टाईप केलं, इंग्रजी आहे, ते सगळं वाचत बसण्यापेक्षा ते त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या आज 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय,
ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे. तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हा एक मुद्दा मांडला. सद्यस्थितीत ओबीसी घटकात 3.5